फुर्सत में निकल। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। खूप सारे भावांचे कमेंट आणि मेसेज येत होते की भावा ॲटिट्यूड बायोवरती स्टेटस क्रिएट करतं। फायनली आजचा जो स्टेटस आहे आपण ॲटिट्यूड बायोवरती क्रिएट करणार आहे। आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ खूप कडक झालेला आहे आणि असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे आणि तुमचा फोटो यूज करून तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। काइनमास्टर तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे। एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आणि विचारू शकता, तुम्हाला मी लगेच रिप्लाय देईल। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच फॉलो करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर चला जरा वेळ नाही घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरचा 1.1 हा रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। 1.1चा रिसोर्स सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची, टेक्स्ट PNG, ठीक आहे। टेक्स्ट PNG ॲड केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे आपल्याला 13 सेकंदापर्यंत घ्यायची, ठीक आहे। 13 सेकंदापर्यंत घेऊया आणि आपल्याला नंतर याला ॲडजस्ट करायचं परफेक्टपणे, तर आपण 13 सेकंदापर्यंत घेऊया आता, ठीक आहे। 13 सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, 6 सेकंदापर्यंत यायचं आहे। 6 सेकंदापर्यंट आल्याच्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला कैचीच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याच्यामध्ये कट मारून घ्यायचं आहे, कट लावायचा, ठीक आहे। कट लावल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, यावरती क्लिक करायचं 1 नंबरच्या PNGवरती, इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिप ग्राफिक्सवरती जायचं आहे। याच्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात लास्टला तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करायचा, बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे, हा डाउनलोड करून घ्यावा लागेल। हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाटा ऑन करायचा आणि इथं गेट मोडवरती जाऊन तुम्हाला इथं हा डाउनलोड करून घ्यायचा आहे। यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला यामधील 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे। 1 नंबरचा इफेक्ट आपण ॲड करून घेऊया, ओके करायचं आहे। सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे, परत आपल्याला त्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथनं परत आपल्याला त्यावरती तोच इफेक्ट ॲड करायचा आहे, ठीक आहे। हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर आपल्याला पुढं करायचं काय, इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल वरती, परत त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे, तुमचा इमेज सिलेक्ट करू शकता किंवा दुसरा कोणता पण तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता। आणि याची जी लेंथ आहे आपल्याला डायरेक्ट 28 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची, 28-30 सेकंदापर्यंत, ठीक आहे। तर आपला जो ऑडिओ आहे 27 सेकंदापर्यंत, तर आपण 27 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया। यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर फोटोला आपल्याला परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे। कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याला असं झूम करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि याला असं इथं डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं। सगळ्यात पहिले आता आपल्याला ऑडिओ याच्यामध्ये ॲड करायचं आहे, तर आपण सिम्पली ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं तुम्ही बघू शकता आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि आपण थोडंसं ऐकून घेऊया। तर आपल्याला थोडंसं याची साईज जी थोडंसं पुढं घ्यायचं आहे, थोडंसं अजून 14 सेकंदापर्यंत घेऊया, ठीक आहे। 14 सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि राईट आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओचा, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे याचा समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर करायचं काय, याला वरती सरकवायचं, आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर करायचं काय, इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची, ठीक आहे।
तर बघू शकता आपण बॉर्डर पेन जे ॲड करून घेऊया. काहीची साईज ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं. नीचे जी लाईन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर जिथं आपला व्हिडिओ येतोय फोटो निघतोय तिथे यायचं आहे आणि आपल्याला इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्या नंतर खाली यायचं. ब्लेंडिंगवरती येऊन याला पण आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि इथं ॲडजस्टमेंट दिसत असेल थर्ड नंबरची आणि सेकंड नंबरची लाईन पूर्णपणे हाय करायची आणि ओके करायचे. ठीक आहे. ओके केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे. हिला असं आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि हिला इथं वरती सरकवायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर परत लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जी PNG आपण आत्ता वरती एक नंबरला टेक्स्ट PNG ॲड केली ती PNG आपल्याला ॲड करायची. ही PNG आपल्याला इथं खाली ॲड करायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. बघू शकता परफेक्टपणे ॲड करायची आहे आणि त्यानंतर करायचं काय, आपल्याला बॉर्डरवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन बॉर्डरला विंग टू फ्रंट करायचं आहे. त्यानंतर करायचं काय, या PNGवरती क्लिक करायचं, टेक्स्ट PNGवरती थोडंसं झूम करायचं आहे आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. आपल्याला इन ॲनिमेशनवरती जायचं आहे. पॉपअपचं देऊ शकता आणि याचा स्पीड जो 0.5 ठेवायचा आहे. ठीक आहे. हे ठेवल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बॅक स्क्रीन. तो इफेक्ट तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला कैची साईजअप शोधून याला फोटो स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे आणि याला आपल्याला ब्लेंडिंगवरती जाऊन तुम्ही याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला बघू शकता त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आता तुम्हाला करायचं काय, एक जो तुमचा कोणता पण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करून घेतो. ठीक आहे. तर माझ्याकडे यूट्यूबचा आहे तर मी यूट्यूबचा करतो. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर मी सिम्पली माझा यूट्यूबचा लोगो ॲड करतो आणि त्याला इथं खाली ॲडजस्ट करतो आहे. ठीक आहे. आणि याची जी लेंथ जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे शेवटपर्यंत घ्यायचा असेल तर तुम्हाला ही PNG थोडीशी वरती सरकावं लागेल, पण मी इथपर्यंतच ठेवतो आहे लोगो आणि याला असं काहीची ऑप्शन घेऊन समोरचा पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर याला इथं खाली परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे आणि सगळ्या लेअर आपण शेवटपर्यंत घेतलेले आहे का ते एकदा चेक करायचे. तर बघू शकता ही वाली जी लेअर आहे आपली इकडंच राहिली होती, हिला शेवटपर्यंत घ्यायचं आणि आपलं जे सॉन्ग आहे 27 सेकंदापर्यंत जे 28 आपलं जे पुढला पार्ट आहे कट करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. तुम्ही तुमचा फोटो यूज करू शकता आणि एकदम कडकमध्ये व्हिडिओ बनवू शकता. बघू शकता आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. आपल्याला 3 डॉटवरती जाऊन फक्त बिग टू फ्रंट करून बॉर्डर PNG पुढे घ्यायची. ठीक आहे. आता बघू शकता आणि एक करायचं आहे इथं आपल्याला एक कट लावून घ्यायचा अजून एकदा. ठीक आहे. 1 मिनटं इथं यायचं आणि कैचीच्या ऑप्शनवर जाऊन इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बॉक्स झाल्याच्या नंतर या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. बघू शकता तो इफेक्ट मी दाखवतो तुम्हाला. तो इफेक्ट डाउनलोड करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. बघू शकता आवाला तो इफेक्ट आहे ट्रान्झॅक्शन, यावरती क्लिक करायचं आणि यातून आपल्याला 1 नंबरचा ॲड करायचा आहे. ठीक आहे. आणि ओके करायचं आहे. आता बघू शकता थोडंसं पुढं सरकूया. आपल्याला याला थोडंसं पुढं सरकायचं आहे असं. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे ॲटिट्यूड बॉयला. आता करायचं काय, इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथं ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून शकता. तर भावना आणि बहिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.